नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या शेतीच्या खर्चात खूप मोठी बचत करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकांना रासायनिक विषांपासून मुक्त करू शकतो. आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरात पूजेसाठी जो साधा कापूर वापरला जातो तोच कापूर शेतीमध्ये एक शक्तिशाली जैविक साधन म्हणून नेमकं कसं काम करतो. हे संपूर्ण विश्लेषण केवळ अनुभवावर नाही तर एका सखोल वैज्ञानिक पायावर आधारित आहे, त्यामुळे प्रत्येक मुद्दा अगदी लक्ष देऊन समजून घ्या. चला तर मग या विषयात आपण आता खोलवर शिरूया. आजच्या आपल्या मार्गदर्शिकेमध्ये आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. पहिला मुद्दा आहे शेतीतला आपला सगळ्यात मोठा खर्च. दुसरा, कापूर हे एक वैज्ञानिक चमत्कार कसा आहे. तिसरा, कापराचे शेतीमध्ये नेमके काय काय फायदे आहेत. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं द्रावण बनवण्याची अचूक पद्धत. पाचवा, त्याच्या वापराच्या विविध पद्धती. आणि सहावा, ज्याच्याशिवाय हे सगळं अपूर्ण आहे, ती म्हणजे सर्वात महत्त्वाची खबरदारी. आजच्या काळात जेव्हा आपण शेतीचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो. सगळ्यात जास्त खर्च जातो कुठे? याचं उत्तर खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. तो म्हणजे रासायनिक कीटकनाशकं आणि बुरशीनाशकांवर होणारा प्रचंड खर्च. हा खर्च शेतकऱ्यांसाठी कधीही न संपणारी आर्थिक डोकेदुखी बनून राहिला आहे. आपल्या पिकांवर कधी पांढरी माशी हल्ला करते तर कधी थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो आणि मग येतात त्या विविध प्रकारच्या अळ्या, ज्या रातोरात आपलं पीक फस्त करून टाकतात. हे तर झाले फक्त वरवरचे शत्रू. जमिनीच्या आत वाळवी आणि हुमणीसारखे छुपे शत्रू आपल्या पिकांची मुळं कुरतडून खाऊन टाकतात, ज्यामुळे झाड वरून हिरवंगार दिसत असलं तरी आतून पूर्णपणे पोखरलेलं असतं. या सगळ्या किडींना आणि रोगांना आटोक्यात आणण्यासाठी मग शेतकरी बाजारातून हजारो रुपयांची भयंकर आणि विषारी औषधं आणतो आणि पिकांवर आणि जमिनीत ओततो. ही रसायनं किडींना तर मारतातच, पण त्यासोबतच आपल्या जमिनीतील गांडुळांसारखी मित्र आपली सुपीक माती आणि आपलं आरोग्यही उद्ध्वस्त करतात. या महागड्या औषधांच्या दुष्टचक्रात शेतकरी पूर्णपणे अडकून जातो. पण या एवढ्या मोठ्या समस्येवर एक असा आश्चर्यकारक उपाय आहे जो कुठल्या रासायनिक प्रयोगशाळेत नाही तर आपल्याच घरात, आपल्या देवघरात सापडतो. होय, मी त्या साध्या कापराविषयीच बोलत आहे. हा साधा दिसणारा पांढरा खडा शेतीमध्ये एक मोठा वैज्ञानिक चमत्कार घडवण्याची ताकद ठेवतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बाजारात मिळणारा प्रत्येक कापूर सारखा नसतो आणि इथेच जर चूक झाली तर फायद्याऐवजी नुकसानच होईल. एक असतो नैसर्गिक कापूर, ज्याला आपण भीमसेनी कापूर म्हणतो. हा सिनामोमम कॅम्फोरा नावाच्या झाडाच्या सालीपासून आणि लाकडापासून बनवला जातो. हा पूर्णपणे नैसर्गिक आणि शेतीसाठी 100% सुरक्षित असतो. दुसरा प्रकार म्हणजे नॅफ्थलिनच्या गोळ्या, ज्यांना अनेकदा कापूर म्हणून विकलं जातं. या गोळ्यांचा वापर शेतीत चुकूनही करायचा नाही, कारण त्या पिकांसाठी आणि जमिनीसाठी अत्यंत विषारी असतात. त्यामुळे खरेदी करताना नेहमी शुद्ध भीमसेनी कापूरच घ्या, ज्याचा वास नैसर्गिक आणि तीव्र असतो. आता आपण हे समजून घेऊ की कापूर नक्की काम कसं करतो. बघा, कापूर किडींना विष देऊन मारत नाही, तर तो त्यांना पिकांपासून दूर ठेवतो, त्यांना पिकावर बसूच देत नाही. यामागे एक वैज्ञानिक तत्व आहे ज्याला ऑल्फॅक्टरी मास्किंग म्हणजेच गंधाचे आवरण असं म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक विशिष्ट गंध असतो. किडींच्या डोक्यावर जे 2 छोटे अँटेना असतात ते मैलभर दूरून पिकाचा वास घेतात आणि त्या वासाने पिकाकडे आकर्षित होतात. जेव्हा आपण पिकावर कापराची फवारणी करतो तेव्हा कापराचा तीव्र गंध आपल्या मुख्य पिकाचा वास पूर्णपणे झाकून टाकतो. यामुळे किडींची रडार सिस्टमच जॅम होते, त्यांचा गोंधळ उडतो आणि त्यांना आपलं पीक कुठे आहे हेच कळत नाही. या तीव्र गंधामुळे त्रस्त होऊन त्या शेतातून पळून जातात. तर या गंधाच्या आवरणाच्या वैज्ञानिक तत्वामुळे आपल्याला शेतीत नेमके काय काय फायदे मिळतात ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. कापूर पिकांना एक प्रकारे सर्वांगीण सुरक्षा पुरवतो. याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो रसशोषक किडींवर, जसे की पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स. याशिवाय जमिनीतील किडी जसे की वाळवी आणि हुमणी यांनाही कापराचा गंध अजिबात सहन होत नाही आणि त्या जमिनीतून बाहेर पळून जातात. बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं, पण कापरामध्ये अँटीफंगल गुणधर्मही असतात, ज्यामुळे तो डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू सारख्या बुरशीजन्य रोगांना सुद्धा रोखतो. फळबागांमध्ये फळमाशी आणि पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठीही याचा उत्तम उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एक उत्तम ग्रोथ प्रमोटर म्हणूनही काम करतो, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. याचा एक विशेष फायदा म्हणजे मिरची पिकावरील चुरडा-मुरडा किंवा लीफ कर्ल व्हायरस रोखण्याची याची विलक्षण क्षमता. आपल्याला माहिती आहे की हा रोग पांढरी माशी आणि थ्रिप्ससारख्या रसशोषक किडींमुळेच पसरतो. कापराच्या फवारणीमुळे या किडी पिकाजवळ फिरकतच नाहीत, ज्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांची ही सर्वात मोठी समस्या मुळापासून दूर होते. खरंच
यासाठी कापूर एका चमत्कारापेक्षा कमी नाही. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात तांत्रिक आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. कापराचे द्रावण बनवण्याची अचूक आणि वैज्ञानिक पद्धत काय आहे हे आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. कारण लक्षात ठेवा, 90% शेतकरी इथे चूक करतात आणि मग त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे हा भाग नीट बघा. एक गोष्ट डोक्यात अगदी फिट करून ठेवा. कापूर हा एक तेलकट पदार्थ आहे आणि तो थेट पाण्यात कधीही विरघळत नाही. जर तुम्ही कापराचे खडे किंवा पावडर थेट पाण्याच्या पंपात टाकली तर ते फक्त पाण्यावर तरंगत राहतील आणि काही वेळातच तुमच्या स्प्रे पंपाचे नोझल पूर्णपणे जाम करून टाकतील. ही सर्वात सामान्य चूक आहे जी आपल्याला टाळायचीच आहे. आता द्रावण बनवण्याची योग्य पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या. एका एकरसाठी 100 ग्रॅम शुद्ध भीमसेनी कापूर घ्या. सर्वात आधी एका स्वच्छ कापडात गुंडाळून किंवा खलबत्त्यात हा कापूर चांगला कुटून त्याची बारीक पावडर बनवा. आता ही पावडर थेट पाण्यात टाकायची नाहीये. कापूर विरघळवण्यासाठी आपल्याला एका द्रावकाची गरज आहे. यासाठी आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे अल्कोहोल किंवा सर्जिकल स्पिरिट आणि दुसरा म्हणजे गरम तेल. 100 मिली सर्जिकल स्पिरिट घ्या, जे कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतं. जर स्पिरिट नसेल तर 100 मिली कडुलिंबाचं तेल घेऊन ते किंचित कोमट करा. आता या स्पिरिटमध्ये किंवा गरम तेलात कापराची पावडर टाका आणि एका लाकडी काडीने कमीत कमी 5 मिनिटे चांगलं ढवळा. तुम्हाला दिसेल की कापूर पूर्णपणे विरघळलेला आहे. हे झालं आपलं तीव्र द्रावण, ज्याला आपण कॉन्सन्ट्रेट म्हणतो. आता हे तयार झालेलं 100 मिली द्रावण 150 ते 200 लिटर स्वच्छ पाण्यात मिसळा आणि व्यवस्थित ढवळून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कडुलिंबाच्या तेलाचा वापर केला असेल तर पाण्यात मिसळताना थोडा शॅम्पू किंवा चांगल्या प्रतीचा स्टिकर नक्की वापरा, जेणेकरून तेल आणि पाणी एकजीव होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण. एका एकरसाठी 100 ग्राम कापूर हे प्रमाण सर्वात सुरक्षित आणि प्रभावी आहे. या प्रमाणापेक्षा जास्त वापर करण्याची चूक कधीही करू नका. जास्त म्हणजे जास्त चांगले हा नियम इथे अजिबात लागू होत नाही. चला, आता आपलं द्रावण तयार आहे. आता आपण पाहूया की आपल्या शेतातल्या समस्येनुसार त्याचा वापर वेगवेगळ्या प्रभावी पद्धतीने कसा करायचा. पहिली आणि सर्वात सामान्य पद्धत म्हणजे फवारणी. रसशोषक किडी, अळ्या आणि त्यांना जन्म देणाऱ्या फुलपाखरांना दूर ठेवण्यासाठी तयार केलेल्या द्रावणाची संपूर्ण पिकावर पानांच्या वरच्या आणि खालच्या बाजूने व्यवस्थित फवारणी करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फवारणी नेहमी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच करायची. यामागचं वैज्ञानिक कारण असं की कापूर हा एक उडनशील पदार्थ आहे. जर तुम्ही कडक उन्हात फवारणी केली तर अर्ध्या तासातच तो उडून जाईल आणि त्याचा काहीही परिणाम होणार नाही. संध्याकाळी फवारणी केल्याने कापराचा गंध रात्रभर आणि पुढचे अनेक दिवस पिकावर टिकून राहतो. दुसरी पद्धत आहे जमिनीतून वापरासाठी. ही पद्धत विशेषतः वाळवी, हुमणी आणि मुंग्यांसारख्या जमिनीखालील किडींसाठी आहे. यासाठी फवारणी करण्याची गरज नाही. एका एकरसाठी 100 ग्रॅम भीमसेनी कापराची बारीक पावडर करा. ही पावडर 10 ते 15 किलो कोरड्या आणि स्वच्छ वाळूत किंवा मातीत चांगली मिसळा. ही कापूर मिश्रित वाळू संपूर्ण शेतात समान रीतीने फेका आणि त्यानंतर लगेच पिकाला पाणी द्या. पाण्यासोबत कापराचा गंध जमिनीच्या आत मुळांपर्यंत पोचेल आणि वाळवीसारखे कीटक कायमचं तुमचं शेत सोडून पळून जातील. तिसरी पद्धत खास फळबागांसाठी आहे, जिथे फळमाशी आणि पक्ष्यांचा त्रास जास्त असतो. यासाठी फवारणीची गरज नाही. तुम्ही सुती कापडाचे छोटे छोटे तुकडे घ्या आणि त्यात कापराच्या 2-2 वड्या बांधून लहान लहान पुरचुंड्या तयार करा. या पुरचुंड्या बागेतील झाडांच्या फांद्यांवर ठराविक अंतरावर लटकवून द्या. हवेसोबत कापराचा गंध संपूर्ण बागेत पसरत राहील आणि फळमाशी किंवा पक्षी तुमच्या बागेत शिरण्याची हिंमत करणार नाहीत. कापूर वापरण्याची पद्धत जितकी महत्त्वाची आहे तितकीच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाची आहे त्या संबंधीची खबरदारी. हे एक शक्तिशाली साधन आहे, पण याचा चुकीचा वापर तुमच्या पिकाला मोठं नुकसान पोहोचवू शकतो. त्यामुळे हे सुरक्षा नियम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक थेट प्रश्न विचारूया की कापराचा वापर धोकादायक ठरू शकतो का? याचं उत्तर हो असं आहे, पण फक्त तेव्हाच जेव्हा तो चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या प्रमाणात वापरला जातो. म्हणूनच पुढील माहितीकडे तुमचं पूर्ण लक्ष हवंय. हे आहेत सुरक्षेचे 4 महत्त्वाचे नियम. पहिला, डोस कधीही जास्त घेऊ नका. एका एकरसाठी 100 ग्रॅमपेक्षा जास्त कापूर वापरल्यास पिकाची पानं जळू शकतात, ज्याला फायटोटॉक्सिसिटी म्हणतात. दुसरा, कापराच्या द्रावणात कधीही कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिसळू नका. कापूर स्वतः एक शक्तिशाली रसायन आहे आणि इतर रसायनांसोबत त्याची काय प्रतिक्रिया होईल हे आपण सांगू शकत नाही.
तिसरा, जेव्हा पिकावर मोठ्या प्रमाणात फुलं आलेली असतील तेव्हा फवारणी टाळा. कापराच्या तीव्र गंधामुळे मधमाशांसारखे मित्र कीटक शेतात येणार नाहीत आणि परागीभवन न झाल्यामुळे फुलांचे फळांमध्ये रूपांतर होणार नाही, ज्यामुळे उत्पन्नात घट येईल. आणि चौथा नियम, संपूर्ण शेतात फवारणी करण्यापूर्वी नेहमी एका लहान भागावर किंवा काही झाडांवर फवारणी करून चाचणी घ्या आणि 24 तास परिणाम तपासा. आणि हे वाक्य अत्यंत प्रभावीपणे दर्शवतं की डोसच्या मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष करण्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात. एक छोटीशी चूक तुमचं हिरवेगार, डोळ्यासमोर असलेलं पीक काही तासातच जाळून टाकू शकते. त्यामुळे दिलेलं प्रमाण काटेकोरपणे पाळा. चला आता पारंपरिक रासायनिक कीटकनाशके आणि कापूर यांच्यातला फरक एका सोप्या तक्त्यात पाहूया. खर्च पाहिला तर रासायनिक औषधं खूप महाग आहेत, तर कापूर अगदीच स्वस्त आहे. परिणामाबद्दल बोलायचं झाल्यास रसायनं किडींना विष देऊन मारतात, तर कापूर त्यांना फक्त पिकापासून दूर पडून लावतो. मातीवर होणाऱ्या परिणामात रसायनं हानिकारक आहेत, तर कापराचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. आणि मानवी सुरक्षेच्या दृष्टीने रसायनं विषारी आहेत, तर कापूर पूर्णपणे सुरक्षित आहे. निसर्ग आणि आपल्या जुन्या विज्ञानाने आपल्याला असे अनेक अचूक आणि स्वस्त उपाय दिले आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्यास शेती हा एक फायदेशीर आणि सुरक्षित व्यवसाय बनू शकतो. कापूर हे त्यापैकीच एक प्रभावी शस्त्र आहे. आता तुम्हीच विचार करा, निसर्गाच्या या औषधालयात आपल्या शेतीसाठी अशी आणखी किती रहस्य दडलेली असतील, ज्याचा शोध घेणं अजून बाकी आहे. जर या माहितीने तुमच्या विचारात काही बदल घडवला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.